जमतंय ना सगळं? हो. आपलं घर समजून सगळं करा हा. आणि काही लागलं ना तर हक्काने मागून घ्या. हो नानी. नानी काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला दोघांना असं वावरताना पाहिलं ना की मला माझे जुने दिवस आठवले. 20 जणांचा संसार सांभाळायची मी आणि 40 भाकरी थापायची ह्या चुलीजवळ. चुलीजवळ सकाळ व्हायची माझी आणि चुलीजवळ शेवट. अजिबात वेळ नसायचा मला. घटकाभर उसंत मिळायची नाही. रांधा वाडा उष्टी काढा, पण त्यात मला खूप मजा यायची ग. माझी सासून फार खमकी, पण माझ्यावर मात्र तिची खूप माया होती. नानी, तुम्ही इथे एकट्याच राहता ना? तुमची फॅमिली कुठे? हो रे बाबा, एकटीच असते मी. पुरात माझी सगळं कुटुंब वाहून गेलं आणि एकटीच राहिले मी. महादेवाने मला एकटीला का वाचवलं कोणास ठाऊक. असो, आला दिवस ढकलते, दुसरं काय. नानी, अहो तुम्ही या वयातही किती सुंदर आहात. मग तरुणपणी तर किती जास्त सुंदर असाल. नाही ग, मी सुंदर नाही दिसत आहे. तू खूप सुंदर आहेस आणि खूप रूपवान सुद्धा. एक सांगू का, मला तर तुम्हा दोघांकडे बघून असं वाटतंय की शंकर पार्वती सारखं आज तुमचंही लग्न झालंय. नवथर जोडप्याचा संसार नव्याने सुरू झालाय असं वाटतंय मला. मला तर असं वाटतंय साक्षात शंकर पार्वतीच माझ्या घरी आले. नानी, मला सांगा, तुम्हाला आम्ही दोघं शंकर पार्वती सारखेच का वाटलो? का कुणाच ठाऊक, पण तुम्हाला बघितलं ना, मला साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वतीचंच दर्शन झाल्यासारखं वाटलं. असो, तुम्हाला मी त्रास देत नाही. तुम्हाला काय लागेल ते हक्काने मागा. हर हर महादेव, शंभू महादेवा, रामेश्वरा. काहीच कसं कळत नाही. काय घडलं असेल तिकडे? प्रिन्स, शेटकोबाने त्या दोघांना संपवलं असेल का? काय वाटतं तुम्हाला? कसं कळेल? कसं कळेल? कसं? चेटकोबा आपल्याला काही सांगेल तेव्हा आपल्याला कळेल ना. संपर्कातच नाही येतो. आजच्या आज त्या दोघांचा शेवट व्हायलाच हवा. चेटकोबांनी त्या दोघांना संपवायलाच हवं. जय बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. चेटकोबा, चेटकोबा, मला सांग, तू त्या दोघांना संपवलंस ना? दोघे मेले ना? मला त्यांचे मेलेले मुर्दे बघायचे. कुठे आहेत ते? कुठे आहेत? तू संपून आलास ना? बोल ना चेटकोबा. ते दोघे अजूनही जिवंतच आहेत. ते दोघे जिवंत आहेत? चेटकोबा, तू हे बोलतोयस? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं आतापर्यंत शक्ती आणि शिवाची डेड बॉडी त्यांच्या घरी पोचली असेल. तू आम्हाला आनंदाची बातमी देशील, पण इथे तर
दुःखी होऊन हताश होऊन बसलाय, सोपं वाटलं मला. ए बस, एवढं सोपं नाहीये त्या आदी शक्तीच्या पिलावळांना संपवणं. मी लाख प्रयत्न केले, पण ती भवानी आदी शक्ती त्यांना सतत मदत करते. पण चेटकोबा तुला 4 नरबळे दिले ना, मग तुझी ताकद वाढली. मग आदी शक्ती समोर तुझी ताकद कमी कशी काय पडली? तू तर आता महाशक्तिशाली झालायस ना. मग अरे मूर्खांनो, माझी शक्ती वाढली म्हणजे तिची शक्ती कमी झाली असं होत नाही. चेटकोबा, मग त्या शिवा आणि शक्तीला कसं संपवायचंय? संपणार, दोघेही संपणार. मी संपवणार त्यांना. मी वा पोरांनो, इतक्या दिवसांनी आज इतकं चविष्ट जेवण जेवले. पोट अगदी गच्च भरले माझं. शिवा, पोरा बघ, नशीब काढलंस. हिच्यासारखी सुगरण बायको तुला मिळणार आहे. कुणास ठाऊक नानी, आयुष्यभर असं चमचमीत जेवण जेवायला मिळणार आहे का तिन्ही त्रिकाळ फक्त इडली सांबार खायला मिळणार आहे? इडली सांबार का? ते काय आहे, हिच्या आप्पांचं म्हणजे हिच्या वडिलांचा ना इडली सांबारचा व्यवसाय होता. आता जरा तब्येत बरी नाही ना म्हणून स्टॉल बंद ठेवलाय, पण रोज आधी यांच्याकडे इडल्या शिजतात शेगडीवर म्हणून म्हटलं. गंमत करतेस काय रे? लग्न झाल्यावर तुमची भांडणं झाली ना तर ह्याला तिन्ही त्रिकाळ इडल्याच खायला लाव. हो नानी, इडली आणि झणझणीत सांबार. तसं याला इडली सांबार जरा जास्तच आवडतो नाही का? हा, ते आप्पा स्पेशल चटणी बनवतात म्हणून. चला, माझं झालं जेवण, तुमचंही आवरा. आई आई ग, आणि भांडी. अहो नानी, मी आहे ना, मी नीट घासून पुसून ठेवी. बर बर. नानी, येऊ का? कोण? शेंडे गुरुजी, या या ना, बसा. आज कसं काय येणं केलं? नानी, देवळाच्या मागे वेलीला पहिला भोपळा आला. ती वेल सुद्धा तूच लावली होतीस ना, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आलो मी. घे. वा, चांगला आहे की रे. केवढा मोठा आहे. आणि चांगली भाजी कर आणि मला बोलव जेवायला. हो, नक्की नक्कीच. अरे, तुम्ही अजून इथेच? घरी नाही गेलाय? गाव फिरायला थांबलात वाटतं की आमच्या मोडक नानीचा होमस्टे तुम्हाला पसंत आलाय? अहो गुरुजी, तुम्हीच आम्हाला थांबायला सांगितलं ना. उद्या आणखी एक पूजा आटपा आणि मग घरी जा असं म्हणालात तुम्ही. मी कधी तुम्हाला बोललो?
आणि उद्या कोणताही पूजाविधी नाहीये देवळामध्ये. अहो गुरुजी असं काय करताय? दुपारीच तर भेटला तुम्ही आम्हाला. तुम्हीच तर म्हणालात की पूजा नाही केली तर मग देवाचा कोप होईल गावावर. हा, काय तेच काय बोलताय? मी कसं असं बोलेन? मुळात सकाळच्या पूजेनंतर तुम्ही आत्ता भेटताय मला. अहो गुरुजी, दुपारी आम्ही घरी जायला निघालो होतो तेव्हा आमच्या डोक्यावर नारळ पडणार होता. तिथेच तुम्ही आम्हाला भेटलात. आणि एक गृहस्थ आले होते पूजेचं सामान घेऊन. तुम्हाला सोमन गुरुजींना द्यायला सांगितलं. छे, काय तेच काय? थट्टा करताय काय? ओ, मी तुम्हाला भेटलो आणि माझ्याच लक्षात नाही? तुम्ही दुसऱ्या कोणाला भेटला असाल. नाही नाही गुरुजी, अहो तुम्हीच होतात. आपणच भेटलो होतो. छे, शक्यच नाहीये. आणि कोणती पूजा करायची होती हो? उद्या रक्तलालिमा योग सुरू होतोय. त्यामुळे आज रात्रीपासून उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्य मावळेपर्यंत रामेश्वराचं मंदिर बंद राहणार आहे. काय? अहो पण गुरुजी, तुम्हीच दुपारी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटते तुम्ही जागेपणी स्वप्न बघताय. चला, मला निघायला हवं. देऊळ बंद करायचंय. नानी, येतो ग मी. गुरुजी, ओ शेंडे गुरुजी, थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. हे असे काय गुरुजी? स्वतःच म्हणाली पूजेसाठी थांबा आणि आता पलटी मारतायत. मला काय वाटतं ना, गुरुजी जरा विसरभोळी असतील. गोष्टी विसरण्याचा आजार असेल त्यांना. नाही नाही, विसरभोळे नाहीयेत ते. बघितलंस ना, नानीने रामेश्वराच्या मंदिरामागे लावलेल्या भोपळ्याच्या वेलीला आलेला पहिला भोपळा बरोबर नानीसाठी घेऊन आले ते. मला काहीतरी गडबड वाटते. शिवा, अरे काही गडबड वगैरे नाहीये. तू ना उगीच नको तेवढा विचार करतोय या गोष्टीचा. आता आज इथे राहिलोय ना, मग एक छोटीशी पिकनिक म्हणून एन्जॉय करूयात आणि उद्या सकाळी निघूयात. बरं नानी, तू सांगितलेलं आणतो. हा, आठवणीने. नक्की आणतो. नानी, आमचं जेवण झालंय. तुम्ही झोपा, आम्ही थोड्या वेळ बाहेरच बसणार आहोत. जरा शतपावली करतो. हो, आणि मी तुमच्याच खोलीत येईल झोपायला. शिवा इकडे ओसरीवर झोपणार आहे. हो. नानी, काय झालं? अशा का बघताय तुम्ही? नानी, काय झालं? आलोच आम्ही. चल. रक्तलालिमा योग सुरू होतोय आणि या दोघांच्या मृत्यूचाही यांना मी संपवणार, कायमचा संपवणार आहे. शिवा, मोडक नानी तुला जरा वेगळ्या नाही वाटल्या? हो, वाटल्या खऱ्या. अरे आपल्याशी काही बोलतच नव्हत्या. थोड्या वेळपूर्वी किती छान गप्पा मारत होत्या आपल्याशी, पण आता गप्प गप्प आहेत. कदाचित ना त्यांची झोपायची वेळ झाली असेल. ते गावाकडे लोकांची जरा पांगापांग खूप लवकर होते. बघ ना, किती शांतता आहे. लोकांचा आवाजच येत नाही काही. अगदी सामसूम झालंय सगळं. आणि ते शेंडे गुरुजी ते बोलले ना, काय ते कसला रक्त लालिमा योग आजपासून सुरू होतोय ना. नानी नाही का मगाशी म्हणत होती
रक्तलालिमा योग सुरू झाल्यावर गावातली माणसं रात्री घराबाहेर नाही पडत. शिवा, हे मुहूर्त, योग, प्रहर या सगळ्या गोष्टींवर ना माझा विश्वासच नव्हता. म्हणजे हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे, या सगळ्याला काही अर्थ नसतो असंच मी मानायचे. पण आता या गोष्टींवर विश्वास बसतोय आणि मला हे कळू लागलंय की आपल्या मनाला एखादी गोष्ट पटत नसली ना, त्या सगळ्यांवर लगेच आक्षेप घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जी गोष्ट आपल्याला पटत नाही, ज्या गोष्टीवर आपला विश्वास नाही, जी गोष्ट आपल्याला खोटी वाटते, त्या गोष्टीची खरी बाजू समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. जे डोळ्यांना दिसतं तेच खरं असं सगळं मानून चालणं खूप चुकीचं आहे. जे डोळ्यांना दिसत नाही तेही अस्तित्वात आहे हे मान्य करायलाच हवं. बोला. ये भावा, कुठे आहेस? अरे घरी कधी येणार आहेस? उंबरगावला आलोय. उंबरगावला? का रे? असंच जरा फिरायला. फिरायला? आम्हाला न सांगता फिरायला गेला तू? ए भावा, हे चांगलं नाही केलं हा तू. ए तिकडेच थांब, लगेच गाडी काढतो आणि येतो. अरे काय वेडे आहात का तुम्ही? एवढा रात्री इथे याची काही गरज नाही. हा शक्ती मॅडम, तुम्ही? अच्छा, म्हणजे हा शक्ती मॅडम सोबत फिरायला गेलाय का तिकडे? गुपचूप गुपचूप. हा, तेही कोणाला न कळवता. मस्त रे, विसरत चालला आपल्याला. हा, ए गपतो का आता? अरे आम्ही काही फिरायला नाही आलो इथे. आम्ही इथे कामाने आलोय आणि काही कारणामुळे आम्हाला इथे थांबावं लागतंय. आज उद्या पहाटे आम्ही परत येणार आहोत. उंबरगाव मस्त आहे ना, एकदम भारी आहे ना. मग तिकडे समुद्र वगैरे पण आहे, मला माहित आहे. मी काय म्हणतो, आम्ही दोघं येतो तिकडे, एक दिवस अजून थांबूयात काय? बरोबर बोलतोय तू. तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही येतो. मस्त मजा करू उद्या आणि मग येऊ इकडे. ए मजा गपरा. काय काम देणे नाही तुम्हाला? फिरायला म्हणे. काय फिरायला यायची गरज नाही. हा, पहाटे निघतोय आम्ही, आम्हाला तिकडे पण येऊन काम आहेत. चला ठेव आता फोन. अरे पण भावा, ठेव बोललो ना. मी काय म्हणतो, तू तिकडे अचानक एवढं तुला तिकडे काय काम निघालं रे उंबरगावला? तिकडे गुपचूप जाऊन लग्न बिग्न केलं नाही ना तू? हा काय? बोल बोल बोल. हा भा, ऍब्सोल्युटली राईट बोलतोय. आमच्या बिगर लगीन केलंस का काय तिकडं? आपल्यामध्ये तू डिस्टन्स निर्माण केलं भावा. बंद पडतं का आता? हा, अर्धवट डोक्याचे. गप जाऊन झोपा घरी. चला, आणि उद्या भेटा मला. 32 गुल करतो तुमच्या आता. ठेव फोन. कट केला. तिकडे बोलून नाही गेला ना पण. सॉरी. येडेत काय तोंडाला येईल ते बडबडत बसतात. नाही नाही, इट्स ओके. थँक्स. शक्ती, मला एक सांग. आजपासून आपल्या दोघांमध्ये जे सुरू झालंय ते आपल्या डोळ्यात दिसतं काय? काय? ते जे सुरू झालंय आपल्यात आजपासून. आपल्यात काय? झंगाट, लफड, लवशिप. शिवा, प्रेम. प्रेम इतका गोड आणि छान शब्द आहे. मग तो बोलायला का लाजतोयस?
हा ते प्रेम तेच तेच बोलायचं होतं मला. ते आपल्यात जे प्रेम सुरू झालंय ते आपल्या डोळ्यात दिसतं का? अरे प्रेम आपल्याला हा बळी कसा जाऊन देऊन फुकट रक्तासुराला कित्येक दिवसात दिलं नाहीये रगत. या दोघांचा करणार मी घात. आवाज अंधाऱ्या रात्री वाहील रक्ताचा पाठ. नानी अहो नानी नानी काय करताय? नानी काय करताय? नानी सोडा. अहो नानी सोडा. काय करताय नानी? सोडा. अहो त्याला नका मारू. नानी नानी थांबा. का मारताय त्याला? नानी नानी थांबा. नानी थांबा. अहो मुक जनावर आहे ते. तुमच्या आमच्यासारखं शंभू महादेवाचा भक्त आहे तो. नानी अहो आपण ज्याची पूजा करतो त्यालाच मारणार का? हे बघा तुम्ही घाबरू नका, तो जाईल निघून. थांबा. नागराया, नानींना क्षमा कर. अरे त्या घाबरल्या म्हणून तुझ्यावर हल्ला करत होत्या. मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. तू निघून जा बरं इथून. जय शिवशंभू. नानी बघा गेला की नाही निघून? हा उगाच घाबरत होता तुम्ही. आम्ही आहोत ना, तुम्ही नका काळजी करू. हा थांबा. जय शिवशंभू. नानी 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 काय होतंय? नानी नानी काय होतंय? नानी काळजी करू नका. तुम्ही ठीक आहात ना? नानी गेला, नाग निघून गेला. तुम्ही नका काळजी करू. नानी आम्ही आहोत. चला आपण शांत झोपूयात. मी आहे तुमच्या सोबतीला. चला सावकाश.